या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल बडे मियां। नाशिक येथे पत्रकारांशी बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या की स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने आणि शासनाच्या पर्यावरण विभागाच्या माध्यमातून आयोजित कार्यक्रमाला मी उपस्थित होते, हे माझं भाग्य आहे। आबासाहेब आणि आमदार सीमा हिरे यांनी त्यांना या कार्यक्रमासाठी आमंत्रित केलं होतं। अनेक उपाययोजना ते करत आहेत। पर्यावरण आणि पशुसंवर्धन विभागाशी हे सर्व संबंधित आहे। या कार्यक्रमात पुष्पगुच्छाऐवजी बी बियाणे देऊन सत्कार केला, हे त्यांना खूप आवडलं। मी आज इथे स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने काम करत असणाऱ्या श्री स्वामी समर्थ ट्रस्टच्या आणि शासनाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या या भव्य अशा कृषी प्रदर्शनाला आलेली आहे। मला स्वतः आबासाहेबांनी यासाठी निमंत्रित केलं होतं। आमच्या आमदार सीमाताई पण आल्या होत्या मंत्रालयामध्ये आणि मी म्हटलं मी 9 तारखेला येऊ शकेन। मी आज त्या शब्दानुसार इथे आलेली आहे। अगदी वेळेवर मी पोहोचले, फार माहिती घेतली, बऱ्याचशा स्टॉल्सनाही भेट दिली आणि छान कार्यक्रम झाला। जे वेगवेगळे उपाययोजना ते करत आहेत, पर्यावरणाशी संबंधित आहेत, पशुसंवर्धनाशी संबंधित आहेत, अशा उपाययोजना नक्कीच आम्ही रेप्लिकेट करणार। काही उपाययोजना ज्या आम्ही करू इच्छितो त्याच्यामध्ये आम्हाला अशा संस्थांची NGOsची इनपुट्स लागतील, त्यांची मदत लागतील। त्याच्यासाठी पण मी त्यांना जाहीर मागितलं की आपण आम्हाला या सगळ्या नदी पुनर्जीवन वगैरे या ठिकाणी आम्हाला मदत करावी। तसेच मला आज त्यांची एक संकल्पना खूप आवडली। सत्कार करत असताना त्यांनी बुके दिलं नाही किंवा रोप दिले नाही, तर त्यांनी एक बियांची छोटीशी पोटली आम्हाला दिली। तर हे जर कारण बरेच वेळा प्रवासामध्ये आपण ते रोप पण घेऊ शकत नाही, कुंडी घेऊन जाऊ शकत नाही, पण हे जे बियाणं ते दिलं तर ते नक्की आपण सोबत घेऊन जाऊ शकतो आणि आपण जिकडे पाहिजे तिथे ते लावू शकतो। आणि बियाणं असं आहे की त्याला रागाने लावलं, फेकलं, ठेवलं, कसंही झालं तर ते उगवेल, अशी त्यांची संकल्पना आहे। तर ती संकल्पना मला आवडली। माझ्याही डिपार्टमेंटच्या लोकांना मी हेच सांगेन की कोणाचा सत्कार करताना तुम्ही शक्यतो अशा गोष्टी ज्या जास्ती दिवस राहतील, तर कोणी पुस्तक देतं, कोणी बी बियाणे देतं, साहजिक आहे फुलं पण नाही दिले पाहिजे असं म्हणणं नाही, कारण ते पण एक गरीब फ्लोरिस्टच बनवत असतो, तो पण शेतकरीच बनवत असतो, तर असं काही कोणत्या गोष्टीवर बंदी असं नाही, पण अशी गोष्ट त्याची त्या नेत्यासोबत राहील असं मी आज सांगते। त्याच्यामध्ये आम्ही शासनाच्या स्तरावर बैठक नक्कीच घेतलेली आहे आणि त्या बैठकीबद्दल आम्ही विधी व न्याय विभागाला मार्गदर्शन मागितलेलं आहे। कोर्टाचा एक निर्णय आहे आणि कोर्टाच्या निर्णयाच्या बद्दल आम्हाला अजून स्पष्टता हवी आहे, त्याबद्दल विधी व न्याय विभाग आम्हाला स्पष्टता करणार आहे। संतोष देशमुख हत्या प्रकरणाला 2 महिने पूर्ण झालेले आहेत, मात्र कुटुंब अजून देखील न्यायाच्या प्रतीक्षेत आहे। न्यायाच्या प्रतीक्षेत कुटुंब नाही, अख्खा महाराष्ट्र आहे। ज्यांना जबाबदार असणारे मला वाटतं एकच व्यक्ती पकडायचा राहिला, बाकी तर पकडलेले आहेत। राज्याचे मुख्यमंत्री जे स्वतः गृहमंत्री देखील आहेत, त्यांनी सभागृहामध्ये सांगितलेलं आहे की ते या लोकांना न्याय देतील आणि याच्याबद्दल तात्काळ कारवाई करतील आणि कुणालाही त्याच्यामध्ये काळजी करायची कारण नाही। आणि मला जेव्हा मुख्यमंत्र्यांनी सभागृहामध्ये सांगितलं तेव्हा मला त्याच्यावर विश्वास बसलेला आहे आणि ते नक्की असं करतील असा मला विश्वास। त्याच्यावर यांनी देखील या संदर्भात ट्विट केलेलं आहे, एवढे पुरावे दिले तरी राजीनामा का नाही, आज तरी राजीनामा होणार का असं दमन विचारताय। अजून काही 1-2 प्रश्न आहेत त्याच्यावर मी एकदाच उत्तर देते। उत्तर असं आहे जे मी ऑलरेडी अनेक वेळा दिलंय, तुम्ही पण माझ्या बातम्यात ऐकलेलं असेल माझ्या प्रेस कॉन्फरन्सवर। उत्तर आहे की या बाबतीतला कुठलाही निर्णय घेणं माझ्या लेवलवर म्हणजे शक्य नाही, ते मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री घेतील। त्यांना असं वाटलं की तसं घेणं आवश्यक आहे तर ते घेतील, तसं आवश्यक अजून वाटलं नसेल म्हणून त्यांनी घेतला नसेल, त्याच्यावरचं जे काही मांडणं आहे तेच मांडू शकतो। ताई, सुरेश धस म्हणताय की बीड मधला कार्यक्रम हा शासकीय कार्यक्रम होता, त्यामुळे पंकज त्यांचा त्या ठिकाणी मी सत्कार केला, आमच्यातलं राजकीय वैर संपलेलं नाही, ते कायम असणार आहे। मला काही वैर आहे असं माहिती नाही आणि हे तुम्ही जे म्हणताय तुमचं बोलणं खरं तर मी याच्यावर जे टिप्पणी करणं उचित नाही। 2 महिन्यानंतर देखील अद्याप प्रश्न बोलले ना, त्याच्यावर उत्तर दिलं ना, विस्तृत दिलं उत्तर। तुम्ही बिल्डरांना इशारा दिला, काय नेमकं सांगणार? नाही, मी इशारा नाही दिलाय। जे परवानगी घेतात त्याच्यासाठी आम्ही काही ग्रीन एनर्जीवर जास्तीत जास्त फोकस करण्याचा आग्रह नक्कीच करणार आहोत। आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा वाढदिवस आहे, मी मनापासून त्यांना शुभेच्छा देते। मुख्यमंत्री म्हणून ते खूप लाडके भाऊ ठरलेले आहेत, उपमुख्यमंत्री म्हणून देखील ते खूप चांगलं काम करतील आणि लोकांच्या मनामध्ये स्वतःची जागा अशीच अबाधित ठेवतील, ह्या शुभेच्छा। मटन, चिकन आणि बीफ साठी प्रसिद्ध असलेलं सोलापूर शहरातील विजापूर वेस्ट येथील प्रसिद्ध हॉटेल बडे मियां। पाया ताहरी मटन बिर्याणी, चिकन बिर्याणी, मटन शीख,
चिकन 65 आदी मिळण्याचं एकमेव ठिकाण हॉटेल बडेमिया. मटनमध्ये बीफ मटन राईस, बीफ चीज अंगुरी, बडेमिया स्पेशल मटन, मटन अंगारा, मटन कढी, खिमा मसाला. चिकनमध्ये चिकन राईस, चिकन मालवणी, स्पेशल बडेमिया चिकन, चिकन चीज अंगुरी, चिकन टिक्का, चिकन हैदराबादी, बटर चिकन, कढाई चिकन मसाला असे भरपूर आयटम्स उपलब्ध. मटन बिर्याणी, चिकन बिर्याणी, बीफचे स्पेशल डिश सुद्धा जेवणासाठी उपलब्ध. खास हॉटेलमध्ये जेवणाची सोय आणि पार्सलची सोयही उपलब्ध. स्वस्त आणि मस्त जेवण मिळण्याचं विजापूर वेस्ट येथील एकमेव ठिकाण हॉटेल बडेमिया. आमचा पत्ता हॉटेल बडेमिया, विजापूर वेस्ट, सोलापूर.